विषय काय आहे मित्रांनो, की नाशिकमधले तपोवनची जागा म्हणजे तपोवनमध्ये जे झाडं आहे, वृक्ष आहेत, त्यांना कापून काढायची आणि तिथं साधूंना जागा द्यायची. साधू संग्रामसाठी ती जागा आहे. वर्षानुवर्ष साधू तिथं येतात, तिथं ध्यानस्थ बसतात, तिथं येतात, काम करतात आणि त्यांचं ते जातात. आणि आज अचानक म्हणजे ह्या कुंभमेळ्याला अचानक ह्यांना प्रचिती आली, की बाबा साधूंना जागा भेटणार नाहीये, साधूंना जागा कमी पडते, त्यामुळे ही झाडं तोडली पाहिजे आणि तिथं साधूंना जागा केली पाहिजे. अरे बाबा, झाडांचा संबंध काय आहे? झाडं तोडून तिथं वृक्ष तोडून काय तिथं कुठे बांधणार आहेत का तुम्ही डबल टिबल मजल्या आणि त्यात साधूंना जागा देणार आहे का? साधू तर जमिनीवरच खाली बसणार आहे. साधूंना तुम्ही कुठेही जागा देऊ शकता. पूर्ण नाशिक आहे. नाशिक काय छोटं नाही आहे. खूप मोठं नाशिक आहे. जागा आहे ना तिथं. मोठमोठी हजारो वर्षांची झाडं आहेत, काही काही 100 वर्षाची झाडं आहेत. ती झाडं तुम्ही तोडणार का? त्यांना जागा देणार. आणि इथले मंत्री साहेब म्हणतात काय, आम्ही 15,000 जागा टाकू. अरे 15,000 जागा अरे काय वाटतं का तुम्हाला? काय वाटतं? असं बोलता. मग तिथं जागा द्या ना, जिथं जिथं झाडं बांधणार आहेत तिथं. जो आवाज उठवेल त्यांच्या तुम्ही विरोधात बोलता. सयाजी शिंदे काही चुकीचे बोलले नाही. शब्द एखादा चुकला असेल त्यांचा, पण झाडासाठी, वृक्षासाठी पण ते पर्यावरणाविषयी खूप आपुलकीने काम करतात. आज काम करत नाही ते. पण खूप वर्षापासून ते काम करतायत. आणि तुम्ही त्यांनाच विरोध करताय. हे सगळं आहे ना, ती जागा सपाट करायची आणि आता तर ते क्लिअर सुद्धा झालं, की बाबा रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ती जागा कुणाला तरी देणार आहे आणि तिथं फक्त रेसिडेन्शियल येणार आहे. हा त्यांचा मोठा प्लॅन आहे. ती जागा हडप करायची, कुठल्या तरी बिल्डरला द्यायचं, नाही तर मोठ्या उद्योजकाला द्यायचं. तसं अडाणी अंबानीला देतच आलं ते आजपर्यंत. तसं त्यांना द्यायचं आणि तिथं वाटोळं करायचं. म्हणजे जे कचरा मुंबईमध्ये झाला आहे, जो कचरा पुण्यामध्ये झाला आहे, आता ते नाशिकमध्ये करायचा. म्हणजे वाटोळं करून टाकायचं सगळं. तपोवनची झाडं जुनी आहेत, ती काढता कामा नये. त्यातला आमचा विरोध असणार आहे. आम्हाला नाहीच पाहिजे ते. नका, साधूंना दुसरीकडे जागा करा. आता साधूंना त्याच जागेत बसवा जिथं झाडं आहेत तिथं. जसं काय आजच साधू आलेत असं बोलायला लागल्यात. अरे बाबा, सगळं तुमची नाटकं आम्हाला माहिती आहेत. सगळी नाटकं माहिती आहेत तुम्ही. पैसे पाहिजे तिथं. मोठ्या रेसिडेन्शियल येणार, खिशात कमिशन घालायचं, घोटाळा करायचा आणि हे करायचं. सगळी नाटकं आहेत ना, सगळ्या जनतेला माहिती आहे. जनता सगळी तुम्हाला ओळखून आहे. उगा आपलं घेणं देणं कशाला करताय? जागा आमची आहे, आम्हाला राहू द्या. नाशिककरांची जागा. दुसरीकडे जागा करून द्या. काय 2 किती किती कोटी तरी लोक येणार आहेत सांगतायत. काही बोलता, कुठं काय बोलता कळत नाही. तपोवनची ही जुनी झाडं आहेत आणि पूर्ण नाशिककर आणि पूर्ण महाराष्ट्र तपोवनच्या झाडामागे उभा आहे. वृक्ष तोडली जाणार नाहीत आणि इथून पुढे आवाज उठलाच जाईल. धन्यवाद आज इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये, बाकी काही नाही.